शिवराय मित्रांनो, नुकताच आमचा एमजीव्ही गोल्डन बॅच 2005 या महात्मा गांधी विद्यालय राजगुरुनगर मधील 10वीच्या बॅचचा स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम संपन्न झाला. 2013 साली झालेल्या स्नेह मेळाव्यानंतर हा आमचा दुसरा स्नेह मेळावा होता. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मला काही आभार व्यक्त करायचे आहेत. सर्व मित्रांच्या आनंद मानत असल्यामुळे आम्ही काही मित्र हा स्नेह मेळावा चांगला होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत होतो. कार्यक्रमात सर्वांनीच खूप मजा लुटली. सर्वांनाच कार्यक्रम खूप आवडला, म्हणून बऱ्याच जणांनी माझ्या नावाचा उल्लेख करून कौतुक केले. त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. परंतु कोणताही कार्यक्रम हा एकट्याच्या जीवावर कधी होत नसतो. माझ्यासोबत माझे काही मित्रमैत्रिणी यांनीही या कार्यक्रमासाठी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या नावाचा उल्लेख मी या व्हिडिओमधून करणार आहे. प्रामुख्याने सुशांत काणे आणि विशाल गावडे यांनी त्यांच्या दैनंदिन कामातून आवर्जून वेळ काढून या कार्यक्रमासाठी चांगले काम केले आहे. त्यानंतर मयूर लोंढे, अमर टाटिया, रोहित सातकर, रोहित भागवत, निलेश गुजराती यांनी आपल्या जबाबदारीची कामे चोखपणे बजावली आहेत. त्यानंतर धनश्री भुजबळ, पूनम तापकीर, भाग्यश्री गोरे, ऋषिकेश काशी, कैलास भालेराव, मयूर कुटे यांनीही तसेच आणखी काही मित्रमैत्रिणींनी कार्यक्रमाची उपस्थिती वाढवण्यासाठी चांगले काम केले. या सर्वांचे मी एमजीव्ही गोल्डन बॅचच्या सर्व मित्रमैत्रिणींच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमासाठी नियोजकांवर भरोसा ठेवून क्वार्टरी जमा करणाऱ्यांना, पूर्ण दिवस वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थिती लावणाऱ्या सर्वांना आणि कार्यक्रमाच्या दिवशी सूचनांचे पालन करून सहकार्य करणाऱ्या सर्व मित्रांना नियोजन समितीच्या वतीने मी मनपूर्वक धन्यवाद करतो. कारण आयोजन कितीही चांगले असले तरी सर्वांची उपस्थिती महत्त्वाची असते. त्याशिवाय कार्यक्रमाला मजाच नाही. या कार्यक्रमाचे सर्वात मुख्य आकर्षण म्हणजे 20 वर्षानंतरची आपली शाळेची आणि वर्गाची अविस्मरणीय भेट. ही भेट आपल्याला मिळण्यासाठी शाळेच्या संस्थाचालकांनी आणि मुख्याध्यापकांनी आपल्याला परवानगी दिली. त्याबद्दल मी त्यांचेही खूप आभार मानतो. शाळेनंतरची महत्त्वाची भेट म्हणजे आपल्या गुरुजनांची भेट. माजी विद्यार्थ्यांच्या विनंतीला प्रतिसाद देऊन आपला बहुमूल्य वेळ या कार्यक्रमासाठी दिल्याबद्दल मी आदरणीय माजी मुख्याध्यापक एस जाधव सर, आदरणीय माजी उपमुख्याध्यापक कांबळे सर, आदरणीय उपमुख्याध्यापिका पाठक मॅडम, आदरणीय गारगोटे सर, आदरणीय पवार सर, आदरणीय शिंदे सर, आदरणीय डी.व्ही. जाधव सर, आदरणीय गोपाळे सर, आदरणीय सांडभोर सर, आदरणीय वरकड सर या सर्व उपस्थित गुरुजनांचे मी एमजीव्ही गोल्डन बॅचच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. स्नेह मेळाव्यामध्ये सूत्रसंचालनाचे काम करण्याची खासियत असलेले प्रसिद्ध सूत्रसंचालक संतोष एरंडे यांनी या कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्टपणे सूत्रसंचालन केले आणि कार्यक्रम एका चांगल्या उंचीवर नेला. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि या सूत्रसंचालकांचे नाव आपल्याला सुचवल्याबद्दल आपल्याच बॅच मधील पूनम तापकीर हिलाही मी धन्यवाद देतो. घुमटकर केटरर्स यांनी जेवणाची उत्तम व्यवस्था केली. त्यानंतर पुण्याचे सूत्रसंचालक बाळकृष्ण नेरकर यांनी मनोरंजनाचे खेळ घेतले. तसेच त्यांच्यासोबत आलेले उत्कृष्ट गायकांनी त्यांच्या गाण्यांनी वातावरण अगदी मंत्रमुग्ध केले आणि सर्वांना नाचण्यास भाग पाडले. फोटोग्राफर मध्ये सौरभ खैरे, सोन्या डोळस व त्यांच्या टीमने न थकता व न चुकता कार्यक्रमाचे पूर्णपणे व्यवस्थित छायाचित्रण केले. तसेच फोटोग्राफर खंडेराव जाधव यांनी कार्यक्रमात काढलेल्या ग्रुप फोटोच्या 160 कॉपी तात्काळ आम्हाला प्रिंट करून दिल्या. त्यामुळे कार्यक्रमाच्या दिवशीच त्या प्रिंट सर्वांना वितरित करण्यात आल्या. शाळेची सुट्टी असतानाही कार्यक्रमासाठी वर्ग खोल्या सुसज्ज करण्याचे काम शाळेचे कर्मचारी गणेश मुळूक यांनी चांगल्या प्रकारे केले. या सर्व सेवा देणाऱ्या सर्वांचे मी गोल्डन बॅचच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. चुकून कोणाचा नाम उल्लेख राहिला असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा. त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि जाता जाता एक सांगतो की असा स्नेह मेळावा आपण
5 किंवा 10 वर्षानंतर पुन्हा करूया आणि पुन्हा एकदा एक मोठ्या कालावधीनंतर आपण पुन्हा असेच एकत्र येऊया. तर आणखी एक जाता बोलायचे ते म्हणजे कितीही दूर गेलो तरी मैत्रीची आठवण राहील. कितीही दूर गेलो तरी मैत्रीची आठवण राहील. मैत्रीचे हे नाते जसे आज आहे तसेच उद्याही राहील. धन्यवाद.